किती पुरविले हो लाडा, तुम्ही जपला जीवा पाडा. किती पुरविले हो लाडा, तुम्ही जपला जीवा पाडा. जिन होता घडा, तरी
थांब एक मिनिट आदरणीय थांबा बाबा. स्वामी म्हात्रे साहेब यांचं हार्दिक स्वागत. तसेच पूर्वी जर आपण पाहिलं तर या भूमीवरती काहीच नव्हतं. आता ते कॉन्क्रिटीकरण झालं आहे, पण पूर्वी शेती होती आणि पंचक्रोशीतील प्रत्येक जण आपल्या आईवडिलांच्या समवेत शेतीबाडी करत असत आणि त्यातीलच आजचा हा दाम्पत्य समवेत संपूर्ण जीवन व्यतीत केलं. असा आजचा हा जोडा लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर देखील सामाजिक बांधिलकी कशा प्रकारे जपतो अशी गायकर साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय. आपल्या जीवनामध्ये ज्या गणपती बाप्पाला आनंद भरलाय त्या गणपती बाप्पाला आपण आज विसरणार नाही आहोत. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिदाता आहे आणि म्हणूनच आज गणपती बाप्पाची आपण आराधना करूया की तव मातेचे रूप तू, ओंकाराचे पूर्ण रूप तू, आणि तुझ्या गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन माते परिपालन करतोय. सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वे सत्तू निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु. पाहायला मिळतात असा हिंदवी स्वराज्याचा संस्थापक छत्रपती बसती अगर शिवाजी न होते. नवी मुंबईमधील सर्व व्यक्तिमत्वांची फलकताट ज्या राजामुळे झाले स्वर्गाची सर्व दारं खुली होतात. आणि विश्वचिंतन सोहळ्याचा कोणी घेतला असेल ना तर यांच्या लहान मुलीने जी माझ्यासोबत सद्यस्थितीला उभी आहे, विनंती करतो की आपण अगदीच आजच्या या अनमोल क्षणाच्या अनमोल गोष्टी आपण व्यक्त कराव्या. नमस्कार. जय सद्गुरू. इथे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत. अमृत महोत्सवी वर्ष आणि सहजीवन या आनंदाच्या शुभ प्रसंगी आपली अमूल्य उपस्थिती ही उत्तम भेट ठरली आहे. आणि म्हणूनच थोडक्यात माझ्या आई बाबांचा प्रवास तुम्हाला सांगताना हा जन्मदिवस आमच्या तीर्थरूपांचा आणि 5 फेब्रुवारी 1971 हा विवाह दिवस आई बाबांचा. 10 वर्षाचे असताना त्यांचे वडील गेले आणि बालपण घालवले. वयाच्या 14व्या वर्षी नांगर उचलला. 14 ते 15 तास शेतात राबायचे. भर तारुण्यपणात फक्त कर्तव्य आणि जबाबदारी एवढंच त्यांच्या आयुष्यातलं सत्य. बहिणीची लग्न, आईचा उजवा हात आणि नौकर मोठं होण्यासाठी लागलेली हुरहुर. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी आईने त्यांचं लग्न लावून दिलं. मग त्यांच्या आयुष्यात अजून 2 हात काढले. कुटुंबासाठी कष्ट आणि कष्ट. दोघांनी कुटुंबाचा संसाराचा हात तितक्याच ताकदीने हाताळण्याचा घेतलेला हा पट आजही तितक्याच ताकदीने हातात आहे. वयाच्या 23व्या वर्षी त्यांच्या कुटुंबात म्हणजेच आमच्या कुटुंबात प्रसंग आला आणि त्या योगे त्यांना प्राप्त झाला श्री सद्गुरू कृपेचा परमार्थ. समर्थांची बैठक प्राप्त झाल्यामुळे प्रसंग तर कळला आणि सुरुवात झाली नवीन आयुष्याची, श्रवणाची आणि उपासनेची. श्रवणाची आणि उपासनेची ओढ असल्यामुळे त्यांना समर्थांचा अधिष्ठान, निरूपणाचा भाग सगळं काही त्यांना मिळालं. मग त्यांनी ठरवलं आता कुठेही थांबायचं नाही. हे समाजकार्य ते अविरतपणे गेले 45 वर्ष करत राहिले. पण हे समाजकार्य करताना त्यांनी तितक्याच जाणीवेने गावासाठी स्वतःला झोकून दिले. गावच्या शंकर मंदिराचा कळस म्हणू नका, गावच्या प्रत्येक सोहळ्यात सुखदुःखात सगळीकडे ते सहभागी राहिले. जेव्हा हायस्कूल बांधण्याची वेळ आली, पैसे कमी पडत होते, गावातल्या मंडळींना माहिती असते. तेव्हा काहीतरी 1997-98 ची गोष्ट. त्या साली गावकरी मंडळींनी, ग्रामस्थांनी ठरवलं की आपण एक काहीतरी असा कार्यक्रम नियोजित केला पाहिजे की जेणेकरून आपली शाळा झाली पाहिजे. कारण शिक्षणावर त्यांचंही भारी आहे. कारण आम्हा मुलांना सुद्धा शिकवण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली, कधीही स्वतःचा विचार केला नाही. म्हणून त्या वर्षी त्यांनी मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम
दोघांनी एकमेकांना संसारात आणि परमार्थात खूप मदत केली. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो बाबांनी तुकारामांसारखा परमार्थ केला आणि आईने ते क्रिकेटर सचिन सारखे शिवणकाम, सुतार, घरं बांधणं, देऊळ बांधणं, मेस्त्री काम, वेल्डिंग, मार्बलची मंदिरं, पेंटिंग मध्ये पण इतकी खूप छान पेंटिंग, भजनाची आवड. सत्य काय असतं हे ह्यांच्याकडून बघून कळतं. ज्याला परस्त्री माते भगिनी समान आणि परनिंदा विष समान वाटतो ना, तोच खरा श्रीमंत आणि चारित्र्यवान पुरुष म्हणजे माझे बाबा. आणि त्यांच्यामुळेच ही शिकवण आम्हा सगळ्या मुलांना मिळाली. आयुष्यभर ते सत्याच्या वाटेवर चालले. कोणतेही व्यसन त्यांना शिवू शकलं नाही. आम्हाला तर अभिमान वाटतो आम्ही त्या बाबाची लेकरं आहोत ज्यांनी दुसऱ्याचं हिसकावून घेणं तर सोडा, पण स्वतःच्या हक्काचं सुद्धा हसत हसत दान केलं. बापाचा हा वारसा आमची खरी श्रीमंती आहे. आम्हा मुलांच्याही प्रत्येक प्रसंगात ते आमचे आधार म्हणून जगत उभे राहिले. म्हणून म्हणतात ना, बाप नावाचा आधार पाठीशी असला ना की आपण कितीही संकटात असलो तरी अख्खं जग सुरक्षित वाटतं. पण एक वेळ अशी आली की आमचा बापच सुरक्षित नव्हता. 3 वर्षापूर्वी जेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला तेव्हा आमच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पण म्हणतात ना, त्यांनी आयुष्यभर कमावलेली ही पुण्याईच त्यांच्या कामी आहे. कारण आपण म्हणतो देव कुठे आहे. आम्हाला देव त्या दिवशी खऱ्या अर्थाने दिसला जेव्हा डॉक्टर म्हणाले 7 ब्लॉकेज आणि 100%. मग ह्यांना डाव्या बाजूतून रक्त पुरवठा बंद झाल्यानंतर उजव्या बाजूतून पुरवठा तरी कोण. आमच्या पायाच्या खालची जमीन एवढी सरकली आणि आमचे तीर्थरूप आम्हाला आमचा जो आधार तो आम्हाला परत मिळाला. जन्मापासून मरणापर्यंत आयुष्यात हजारो हाती बनतात, पण आई वडिलांची सर या जगात कुणाला नसते ना, ते काय चुकीचं नाही. परमार्थ केला त्यांनी, खूप पैसा नाही कमवला, फक्त परमार्थ केला. आज यांना 6 मुले, 15 नातवंड, 6 पनवंड. आज त्यांच्या पुण्याईमुळे ते 4थी पिढी बघत आहेत. सुना, जावई, नात जावई, नातसून एवढं सगळं बघायला पण सौभाग्य लागतं ना. आयुष्यात जे काही कमवलं ना त्यांनी फक्त माणसं कमवली. म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो. तुम्ही आम्ही सगळेजण त्यांचा जो आदर करतो ना की त्यांनी माणसं कमवली आणि अखंड ते उत्तम आचरणात राहिले. म्हणून आई बाबा आज खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगते, आम्ही सांगते सगळ्या मुलांकडून समजा की आता तुम्ही सेवानिवृत्ती घ्या आणि पुढचं आयुष्य निश्चितपणे आनंदाने जगावं आणि फक्त हे आध्यात्मिक कार्य, सामाजिक कार्य करत राहावं एवढीच आमची सगळ्या मुलांची इच्छा आहे. जय सद्गुरू. दोन शब्द व्यक्त करायचे असतील तर आताच तो क्षण आहे, त्यासाठी आपण यायचं आहे. तत्पूर्वी ज्यांचं शुभागमन अगदीच्या कार्यक्रमात काही वेळापूर्वी झालंय, आदरणीय भालचंद्र म्हात्रे साहेब यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. तसेच ज्ञानदेवजी म्हात्रे साहेब यांचं हार्दिक स्वागत करतो. तसेच रामदासजी पावणेकर साहेब यांचं हार्दिक स्वागत. नगरसेविका कुसुमताई रवींद्र म्हात्रे यांचं हार्दिक स्वागत. माजी सरपंच ठकाबाई नाईक यांचं हार्दिक स्वागत. तसेच जिल्हा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महोत्सवचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट जय पावडेकर यांचं हार्दिक स्वागत. सर्व अतिथींचं हार्दिक स्वागत करतोय. तसेच प्रमोदजी म्हात्रे साहेब यांचं हार्दिक स्वागत करतोय. खरं तर आपल्या मुलींनी आतापर्यंतच्या त्यांच्या जीवनातील सर्व गोष्टी व्याकुळपणे भावूक होऊन या ठिकाणी व्यक्त केल्या आणि पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय गोपीनाथ साहेब भगत यांना की आपण यायचं आहे. गुणगान करण्याचा तो क्षण आहे आणि त्यातीलच आजची ही विशेष सत्कारमूर्ती दाम्पत्य आहे. पत्नी स्वयं पार्वती. एखाद्या आईवडिलांना आपण लावूनच नमस्कार करतो. घरातील असतील तर अगदी पदस्पर्शांना हात लावून नमस्कार. सर्वांनाच दर्शन देता येणार नाही, म्हणून कदाचित आई वडील या रूपानं तो प्रत्येक घरात सहजीवनाची 55 वर्ष आमच्या आई यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घडवली. मित्र हो, हे आमचे बाबा म्हणजे असं टॉनिक आहे की प्रत्येक माणसाच्या हृदयात धर्म
मंडळी 1986 ला ज्यावेळेस कामोठ्यामध्ये बैठक चालू झाली त्यावेळेस या समोर गावांचं तिन्ही गावांचं वातावरण असं होतं की ह्या बाजूची व्यक्ती त्या बाजूला जात होती, त्या बाजूची व्यक्ती इकडे जात होती. तराडी समाज आधी समाज अशी भांडणं असायची आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये त्या बाबांनी आपल्या या गावात बैठक आणली आणि संपूर्ण तिन्ही गावाचं वैभव बदलवून टाकलं. असे आहे आमचे थोर बाबा. मित्र हो, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी स्वतःला इतकं झोकून दिलं की प्रत्येक माणूस हा आपला कसा सुधारेल याच्यावर लक्ष दिलं. जर का आयुष्य घडवायचं असेल मित्र हो, एखादं झाड जर अंगणात लावलं तर ते मोठं होईपर्यंत त्याला फळं येईपर्यंत आपल्याला पाणी घालावं लागतं. त्या बाबांनी असं झाड लावलं, त्या झाडाला जी फळं आली की प्रत्येक फळं ही गोडच होती, त्याला कधी कडूपणा आला नाही. असे हे आमचे बाबा. मित्र हो, जसं झाड मोठं होत जातं तसं त्या फळाचा आकार कमी होत जातो पण त्याची चव कमी होत नाही. झाड मोठं होत असताना त्या झाडाची पानं गळली जातात, निखळली जातात, पण त्या निखळत पानात असताना सुद्धा नवीन पानं त्या झाडाला निर्माण होतात आणि त्या झाडाच्या खालून जाणारी ही आपली सर्व जनता. या बाबांच्या आशीर्वादाने आपण त्या झाडाखाली जरी गेलो तरी त्याच्या मायेची भूक आपल्याला घरात राहून येशी लावल्या एवढं नाही. कारण त्या झाडाचा आवाज आपल्याला हे जीवन कसं जगवायची प्रेरणा देते. असे आहे आमचे बाबा. बाबांचं चरित्र सांगायचं म्हटलं तर त्यांच्या छोट्या मुलीने सर्व त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगितली, पण आमच्या मते आम्हाला घडवण्याचं काम या तिन्ही गावामध्ये कोणी केलं असतील तर आमच्या पोषा बाबांनी केलं. आज आम्ही जे काही व्यासपीठावर बोलतो ही ताकद निर्माण करण्याचं काम आमच्या या ज्येष्ठ नागरिकांनी आम्हाला दिलं. बाबा आम्हाला जर का जनरल नॉलेज कमी असेल तर आम्ही बाबांकडे जात होतो. बाबा काय घडलं? दिवापाडी साहेबांनी आंदोलन केलं, कशा स्वरूपाचं होतं, काय झालं? 1962 ला आपली जमीन घेतली त्यावेळेस दिवापाडी साहेबांनी आंदोलन केलं का तर गुरुचरण घेतले जागा. ही बाबांना सांगितलं गुरुचरणाची जागा घेतली आणि ती गुरुचरणाची जागा घेत असताना ती मागवायची कशी तर गुरु म्हणतो ढोरं घेऊन आम्ही कशीवर गेलो. असे आम्हाला प्रेरणा देऊन संघर्ष कसा करावा हे कोणी शिकवलं असेल तर आमच्या बाबांनी शिकवलं. त्याचे उपकार आम्ही हे कधी विसरू शकत नाही. अशा या 95व्या अमृत महोत्सवी आपण आणि आईच्या सानिध्यात 55 वर्ष झालं अशा थोर व्यक्तीला आपण अतिशय चिंतन समय आवाज मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि आमच्या बाबांना पुढील असे अनेक वर्ष आम्हाला अशी सेवा करण्याची संधी परमेश्वर देव एवढं बोलतो. जय हिंद. वर्षा राणेंनी सांगितलं की भजन मंडळीमध्ये देखील आजची सत्कार मूर्ती पोषा बाबा खरं तर नेहमी आपल्याला पाहायला मिळतात आणि भजन मंडळीतील ज्यांना आपण भजन सम्राट म्हणतो रामभाऊ गोवारी यांना विनंती करतोय की आपण 2 शब्द व्यक्त करण्यासाठी यायचं आहे. असताना खरं तर हे मनोगत व्यक्त करणारे व्यक्तिमत्व आहे, त्याचं आपण काही वेळातच मनोगत ऐकणार आहोत. मी बरोबर लहान असताना मला दादाने सांगितलं माझे पांडवांना पसंत करला आणि पांडुरंगाने सांगितला बाबानो तुम्ही कृष्णाचे साय लावा सगळा चांगला होईल. दशरथचा पोरगा राम वशिष्ठाने सांगितला का बाबा चांगला जर व्हायचा असले ना तर गुरु करावा लागेल. मग मी काय केलं? मला काय करत नव्हतं, मी नोकरीला होतो, कष्ट करत दिंड्या करा तू, मैता करा तू, वारकरी पालख्या करा तू आणि अनेक ही बरोबर गावामध्ये देव जन्माला आलेले आणि त्याही मला साथ करून आज गावाचं कार्य चाललेलं आहे. पंडू राजाला जाऊन विचारला कृष्णाने, अरे पंडू राजा संसारामध्ये कधी कष्ट आहे? मग पंडूराजाने सांगितला हे कष्ट जर बाजूला ठेवलं स्वार्थी जर राहिला असं गावामध्ये कार्य करायचं चांगला करायचा तर जन्मोजन्मीचा चंद्रशेखर म्हात्रे परमार्थाची यांची गाळाभेट फार जवळची आहे. ऐकूया आपण त्यांच्या मुखातून. नमस्कार. रामकृष्ण. आज दादांचं 75वे अमृत महोत्सव
उत्सव आणि लग्नाचं त्यांचं 55 वर्ष. आजचं आज योगायोग जुळून आलेलं आहे. मी सर्व प्रथम धन्यवाद देतोय की फोनवर विजयला तर मी धन्यवाद दिलाच की तुम्ही माझे साई भावंड आज दादांचं आजचा उत्सव जो तुम्ही आयोजित केलेला आहे की आपल्या मुलांचं कर्तव्य असतं हे आईवडिलांसाठी आपण त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या एक त्यांचा पुतण्या म्हणून त्या कुटुंबातील सदस्य आहे. अगदी लहानपणापासून मी त्यांना बघत आलेलं आहे आणि त्यांचं अनुकरण करत आलेलं आहे. ज्यावेळेस ते त्यांच्या वडील आमच्या आजोबा गेल्यानंतर ते शाळेत शिकत होते. शाळेत शिकत असताना त्या काळचं हुशार विद्यार्थी दादांची ख्याती होती आणि तेव्हापासून त्यांना गायनाची जी आवड होती आणि तेव्हा सुद्धा ते गात होते हे मला चांगलं आठवण्यात मला माहीत आहे. मित्रांनो, आता या आमच्या काकी आहेत. 2-4 वेळा 5 वेळा त्यांना आणि त्या नक्कीच आशीर्वाद देत असतात. खूप चांगल्या मनाचे आहेत. येणाऱ्या प्रत्येक घरी जे पाहुणे येत आहे ते करीत असतात. तर एक परमात्माचा त्यांचा खूप मोठा भाग आहे की सुरुवातीला स्वामी समर्थांची जी बैठक कामोठ्या चालू केलं आणि त्यांना खूप त्याच्यासाठी मेहनत करावी लागली. गावोगावी जाऊन त्यांनी लोक उभी केली कारण परमात्मा आपल्या अग्नी. धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या का होऊन राहू द्या. सर्वांनी सगळं सांगून झालेलं आहे. मला जे सांगायची गोष्ट सांगावं लागेल. सगळ्यांनी सगळं सांगून झालेलं आहे. 4 वक्त्यांचं झालेलं म्हणजे गोपीनाथ जोईचा, आमचा रामभाऊ बुवा, शंकर बुवा आणि सगळ्यांचं झालेलं आहे. बरीच माहिती सांगितलेली आहे. तर मला सगळं जुळवाजुळव करायला लागेल. मग मागे राहिले 10 परिणाम होतो की जुळवाजुळव करून काहीतरी सांगायला लागेल. पण काही सांगायला अजिबात नको, अजिबातच नको काही सांगायला. आपण हिता जो असे दाखवता धन्य माता पिता तयारी 50 वर्षात सर्व तुम्ही आणि सर्व ते अनुभव बघितलंय की अशी माणसं क्वचित जन्माला येतात. आता हे काही उष्ण ओढत नाही. खरं आहे बोलतोय ते तुम्ही सांगा काय ते लावून टाकतात. बोलतोय हे खरं आहे ना. तर भीतीवर वाटते ना त्या हत्या झाले. तुम्ही माणसं जोडदार आहे 50 वर्षापूर्वीचे ते बोलताना कसा विचार करावा लागतोय. तर दादा एक अशी गोष्ट की ते सांगितलं तुम्ही एवढे उत्कृष्ट हे मूर्ती बनवायचे. आम्ही फक्त साध्यातून गणपती बनवायचे त्यावेळी हाताने मूर्ती बनवायची सहज. तिसरं सांगतो हे सुंदर चित्र भिंतीवर काढायचे त्यावेळी हे दुर्मिळ गुण असतात. वैशिष्ट्य आहे नेहमी जायचे हात जोडणार आणि गाण्यात असतात. आता त्यांनी किती संकट झेलली. आता बाहेर सगळीकडे सगळ्या बाबतीत ते आम्ही बघतो किती वर्षे. पण ते तसेच आहेत हात जोडायला मोकळे. एवढे संकट येऊन सुद्धा असं हे सगळ्यांना शक्य होत नाही. माणूस कोलमडून जातो, माणूस बेभान होतो. तर दादा तसेच आहेत सगळ्यांना हसायला आणि हात जोडायला मोकळे. आता दुसरा विचार करा की ज्यावेळी हिला दुहिता म्हटलं, दुहिता आपल्या चांगल्या शास्त्राने शब्द आहे दुहिता. मुलीला 2 हिताचं कल्याण बघणारी इकडच्या माहेरच्या आणि सासरच्या ही दुहिता. हे सगळे गुणाचं बोलायचं. एवढी मोठी माणसं आहेत इकडे एवढी मंडळी सुटके मंडळी आहेत इकडे हुशार मंडळी आपल्या बरोबर असलेली एवढं शिक्षण मंडळी तुझ्या सांगत कमी बोलला कमी किती देऊ शकत करायचे.
हरी जेव्हा आपण बाजारात जातो आणि ती भाजीवाली असते तिचे लोक काय की थोडंसं कमी तिला फायदा होतो. मग काटा मागून काय हात मागून काय काय बरोबर आहे आपण व्यवहारात बघतोय. ही जोडलेली माणसं, ही प्रेमाची माणसं. प्रेम ही कठीण गोष्ट आहे जगातली. जेव्हा कुणालाही करता येतोय, देश कुणालाही करता येतोय. तुम्ही पुढे सांगा दादाने स्तुती करता अजिबात नाही, खरं तेच सांगतोय. बाळूबा खरं सांगतोय ना? नाही त्याच्या बैठकीवाल्याचं जरा निर्णय कमी काय कर त्याला. हा तर दादा असं समाजाबद्दलची कामसे राहिले. या माणसाची कमाल काय, त्या तिथे खादेश होते तिथे मोटरसायकलवर अटॅक आला. ही व्यक्ती तिथे बसते सगळे समाज सही सलामत पुन्हा येते इकडे आणि एवढं सहन करून पुन्हा आता त्या मोठ्या गाडीवर वाकडीला जायची काय नाही. आम्हाला अजिबात पसंत नाही त्या तसल्या गाडीवर. त्याच्या मागे गाडीवर मागे पसंत आम्ही घाबरतो. एवढं वर्षाची जुनी गाडी झाली आणि ती गाडी घेऊन जातो वाकडीला. आता त्या पोरांना मी विनंती करेन, ती सगळे हुशार आहेत. भाऊ कुठे येतो? हा वाकड्यावर पाठवू नका, वडील पाहिजे असेल तर. हे काय वाकडे आम्ही कुठे, ते रस्ते आले कुठे, ती ट्रॅफिक आली कुठे, आम्ही बोलतो जोडतो गडबडतो आम्ही की त्या न्यावाय तरी आमची जरा हे होईल संपर्क. पण हे वाकडेला आता वाकडे तुम्ही बोलले म्हणून परमेश्वरीची का तुमच्या सद्गुरूची का तुमच्यावर छाया आहे. पुन्हा ते आता गावदेवची एवढी सेवा करतात. अगदी ते बघायचं तुम्ही उभा येतात घामाघूम झाल्यासारखी एवढी सेवा ते गावदेवची करतात. आणि ती त्यांच्या पूर्वीपासून तिच्या घरात ती होती सेवा. त्यांची जे चुलते होते किंवा सगळं झालं जरा लागत होते आपण तुला दादा ही देवाची सेवा आहे करा तुम्ही. देवी म्हणजे आदिशक्ती, आपल्या सगळ्या आयांची आली ती आदिशक्ती ती देवी. तिची सेवा करायला पण त्याच्यापेक्षा माझा मानाने मी मोठा आहे पण मी त्यांना दादा हाक मारतो. हे प्रेम, हे आपुलकी, ही माणुसकी, हे समाजाला आपल्याला द्यायचं आहे. प्रेमाची भाषा असते दुसरी. द्वेष कोणालाही करता येतोय, भांडण कोणालाही करता येतात, दुसऱ्याच्या उखाळ पाकळ कोणालाही करता येतात. प्रेम करणं सगळ्यांवर ही फार मोठी दैनिक कला आहे. दादांना ती पूर्वीपासून आपल्याला आहे. पण आणि दादांना ते सुद्धा आपलं मुलं ती बघा सगळे करतेच मुलं, सगळे हुशार मुलं. म्हणून त्यांना सांगितलं की हे जर वाकडेला गेले तर तुम्हाला फसवू आम्ही. यांना वाकडेला पाठवू नका, दीपाक त्या आग वाटायला. यांना आता आनंदात नको द्या, आई असेल आपल्या वाटेला असेल ते. आणि मला पण माहिती आहे की आता सगळं जेवणासाठी त्यांनी आधीच जाहिरात केली जेवणाची. मग आपला ते जेवणाचा उमेद लागलेले आहे. तर आता मला जरा मागानेच घ्यावं लागेल, थांबावं लागेल. शिकार काय बोलायचं तर असू द्या, पुन्हा तरी योगा घेईल. दादाचं काय 100 होईल, काय 100 होईल, पण काय 100 होईल. हा तेव्हा पुन्हा त्याने वगैरे आपल्या माणसाने का जगू नये, आम्ही का जगू नये म्हणून आपण ती 100वी साजरी करायची आहे. चालेल ना? तिकडे सांगावं की मला ठेवून इच्छा आहे. असू द्या आपण बोलत जेवढं थोडं. दीर्घ आयुष्य आरोग्य, नुसतं आयुष्य नको, आयुष्य आणि आरोग्य लाभो अशी आम्ही परमेश्वराची चरणी आणि श्री सद्गुरू चरणी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द ते थांबवतो. आपलं शेवटचं रघुनंदन श्री रामचंद्रांचे भक्त संत रामदास स्वामी यांची दास गोदावरी आणि दत्त प्रभूंची जी बैठक राहते ती गेली 40 वर्ष दादांच्या ती आहे. हा जो योग आहे तो असा चालू येत नाही, त्याला पूर्वपुण्यही लागते. आणि दादांची पूर्वपुण्य असल्यामुळे आज जवळजवळ 40 वर्ष ते श्रीसेवकने आहे. आता हा योग आहे आणि हा जो समारंभ केला त्यांची सर्व मुलं, मोठी मुलगी कमला, रवी, त्याच्यानंतर भाऊ संजय आणि विजय आणि छोटी मुलगी वैशाली यांनी सर्वांनी मिळून हा अचानक हा असा
सोहळा निर्माण केला आहे हे सुद्धा भाग्य लागतं. आज आपण बघितलं बरेच लोक वडिलांना विचारत नाही. हा सोहळा म्हणजे त्यांच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी लोकांनी म्हटलं असेल की बाबा अरे दादा एवढ्या वर्षात पेटी शिकले, वडिलांना शिकण्याला रवींद्रनाथ टागोर हे त्या 63व्या वर्षी चित्र काढायला शिकले आणि ते अतिशय उत्तम अशी चित्र काढली आणि ती जगात प्रसिद्ध झाली. त्यामुळे कलेला कोणतेही वय नाही. त्यात सुंदर गातात, पेटी वाजवतात आणि काही लोकांनी टीका केली अरे एवढ्या वर्षानंतर ते पेटी शिकले. पण प्रत्येक माणसाकडे काही कला असणे अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. तसंच जेव्हा स्वामी अप्पांनी आम्ही कामोठ्यात गणपती केले तेव्हा एका दिवशी अचानक दादा आले म्हणाले मला गणपती बनवायचा आहे. आम्हाला आश्चर्य वाटलं, स्वामी अप्पांनी आता सांगितलं आश्चर्य वाटलं. पण त्यांनी इतकं सुंदर मूर्ती बनवली, स्वतः बनवली, स्वतः रंगवली, स्वतः ती मूर्ती त्यांनी 5 दिवस मांडली. हे सर्वांच्याकडे अशी कला नाही आणि त्यांच्याकडे अनेक कला आहेत आणि या प्रकारे त्यांचे हे जीवन अतिशय सुंदर. कारण पण ते बघा आपण किती सांगितलं तरी दादा वाकडीला गेल्याशिवाय राहत नाही. आता दादांना तुम्हाला परमिशन झाले तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा. आता हे आपण जन्म दिलाय मुलांना सगळ्यांना, आता मुलांनी त्याचं पालन करायला पाहिजे. आता जास्त बोलत नाही. दादांना आणि वहिनींना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द बोलतो. धन्यवाद. स्वतः माझे बाबा बोलल्यानंतर जगाला शुभेच्छा द्यायला सांग. म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कधी रागवलं जरी त्याची माया माप आहे, असा हा बाप आहे. काय प्रेम केले ते संसार फिरायला लागतात, त्याशिवाय हे असा सोहळा होणं शक्य नाही. हे पाहिजे ते बापाला लक्षात येतं. आणि बापाची इतकी गरिबी असते की त्या पोराला पैसे द्यायचे 10 रुपये द्यावे लागते. म्हणजे आणायचे कुठून थोडं थुरमी घेऊन कुठेतरी बाबा आपण हे करू, काम करू, त्या कामातून काहीतरी भेटलं आणि मग आपण पोराच्या खिशात आपण 10 रुपये टाकू म्हणून बाप तो जातो सकाळी लवकर काहीतरी काम करतो, कुठून मजुरी भेटते, 10 रुपये घेऊन असते. भाकरी भाजल्यानंतर एकीकडे दूध पातेल्यात दूध तापत ठेवते. पोराला काही नाही असते करताना जत्रेत जायचं असतं. आईला सांगतो आई लवकर दे, मला लवकर दे, लवकर दे. आई सांगते 2 मिनिटं थांब बाबा, दूध तर तापू दे. एकीकडे भाकरी तयार झाले, दुसरीकडे दूध आले. आई तू मला दे, लवकर निघायचंय मला. आई कळत न कळत पटकन त्या तापलेल्या ज्वालामुखी झालेल्या पातेल्याला हात घालते आणि संपूर्ण अशी कळ जाते, ती बसकत जाते. परंतु आपल्या पुत्राच्या प्रेमामुळे ती सहन करून ते पातेलं खाली ठेवते. तेव्हा थोडासा पडदा होतो, आई दे ना लवकर दूध आणि भाकरी. आई पटकन पुन्हा त्याच वेगाने त्या तापलेल्या तव्याला, तापता तव्याला, त्या पातेल्याला हात घालते आणि काय खेळणी आहे तुला आवडते घेतलीस का? तो तुम्ही सगळं काय केलं तरी सांगितलं, तो डोळे मीठ. नांशीचा स्पर्श त्या माऊलीला होतो आणि कळतं की जो चटका मला सकाळी लागलाय ना त्या चटक्याची जाण माझ्या पोराला होती. गेला असेल म्हणताना त्याच्यात फिरायला, बघितलं असेल त्याने पाणी, बघितलं असेल त्याने जिरले, बघितलं असेल तुला मग खावंसं वाटलं असेल पण नाही खाल्लं. त्यांनी अंदर काय अंदर त्या आईला चटका लागलाय ना त्यासाठी ती सांशी आली. त्या सांशीचा स्पर्श त्या आईच्या हातावर झाला ना तेव्हा त्या आईला कळलं त्या आईला लागल्या चटक्याची जाण असावी लागते. त्याला आईच्या चटक्याची जाण आहे ना, त्याला समाजाची जाण आहे, त्याला त्या गावाची जाण आहे. पोरं काही दिसतं समोर हे चटके. त्यामुळे हे प्रत्येकाला आजही आपण हे संस्कार आजच्या या कार्यक्रमात आयुष्यभराची जोडी आहे. अशा या गोड जोडीला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है.
जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला। कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला, क्या बुरा क्या भला। इतने उपकार है क्या कहे, ये बताना ना आसान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे। हो लोरिया होठों पर सपने बुनती नजर, नींद जो वार दे हंस के हर दुख सहे। ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। आपके ख्वाब हम आज होकर जवां, उस परम शक्ति से करते हैं प्रार्थना। इनकी छाया रहे रहती दुनिया तलक, एक पल रह सके हम न जिनके बिना। आप दोनों सलामत रहे, सबके दिल में ये अरमान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है।
अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। मुझसे तेरा मोह न छूटे, दिल ने बनाए कितने बहाने, दो जा कोई क्या पहचाने, जो तन लागे सो तन जाने। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। ਇਸ ਵਾਰੀ ਤੁਸੀਂ ਜਿੱਤ ਕੇ ਆਉਣਾ। तेरे संग लाड लगावा, तेरे संग प्यार निभावे, तेरे संग प्यार निभावा। तुझसे बयां चाहे मैंने ना किया है, पर एक लम्हा ना तेरे बिन जिया है। जाना मैंने जाना ये दिल आजमाने से, कभी ना छुपे रब्बा प्यार छुपाने से। तेरे संग लाड लगावा रे, तेरे संग लाड लगावा, तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। तेरी मेरी राहों में चाहे दूरियां हैं, इन फासलों में भी नजदीकियां हैं। सारी रंजिशों को तू पल में मिटा ले, आजा भी जा मुझको गले से लगा ले। तेरे संग लाड लगावा रे, तेरे संग लाड लगावा, तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने 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 होते हैं। मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी। झिजू झिजू
संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू जरी कनावाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. त्याची मुखी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा बड जणू वाकल आभाळ, याच्या आईना पाचोळा जिनरानो माळ, जिनरानो माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. जरी लावल तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळ जात. वाचतेच्या डोळ्यातली कधी कासावेशी, तुझ्या पायी राबान मी हाय त्याचे खुशीर, हाय त्याचे खुशी. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. घर जपलेलं झाड, फांदी फांदी जीवा पाड, भावबंध माया रीत त्याच्या मनाची कवाड. लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण.